आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते। मग यंदा अधिक महिन्याच्या वर्षामध्ये आलेल्या वटपौर्णिमेला तुम्ही कोणता रंग निवडणार आहात? कमेंट करून नक्की सांगा। आता वटपौर्णिमा ही सोमवारी आल्याने दुर्मिळ संयोग निर्माण होत आहे। यंदाची वटपौर्णिमा ही 29 जून रोजी सोमवारी येत आहे। पौर्णिमा तिथी 29 जून रोजी पहाटे सुरू होऊन 30 जून पर्यंत राहणार आहे। यंदाची वटपौर्णिमा ही विशेष मानली जाते कारण वटपौर्णिमा सोमवारी आहे। सोमवार हा दिवस भगवान शिवांना समर्पित असतो। वटपौर्णिमेच्या व्रतात सावित्री सत्यवानासोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीचेही स्मरण करावं असं सांगितलं जात आहे। पौर्णिमा आणि सोमवार यांचा संयोग हा सोमवती पौर्णिमा स्वरूपाचा शुभ योग मानला जातो। या दिवशी केलेली प्रार्थना, जप, दान आणि व्रत हे अधिक फलदायी मानले जात आहे। आधी सांगितल्याप्रमाणे यंदा वटपौर्णिमेला हिरवा, लाल, पिवळा याचबरोबर गुलाबी आणि सोनेरी रंग हा शुभ मानला जातोय। या व्रतामुळे स्त्रियांना पतीच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद मिळतो, वैवाहिक जीवनात प्रेम आणि जिव्हाळा वाढतो, कुटुंबातील मतभेद कमी होण्यास मदत होते, मानसिक स्थैर्य आणि सकारात्मकता वाढते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि संतती सुख शिवाय कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्याचा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो। आता अनेकांना प्रश्न पडतो की गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेची पूजा करावी का? तर गर्भवती महिला पूजा करू शकतात, मात्र काही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे। यासाठी काय करावं तर गर्भवती महिलांनी या दिवशी स्नान करून साध्या पद्धतीनं पूजा करावी। वडाच्या झाडाला नमस्कार करून फक्त 3 किंवा 7 प्रदक्षिणा घालून पूजा करावी। फळे, दूध आणि पौष्टिक आहार घ्यावा। जास्त वेळ उन्हात उभं राहू नये। शारीरिक क्षमतेनुसार पूजा करावी। या दिवशी निर्जला उपवास करू नये, जास्त वेळ उपाशी राहू नये, थकवा येईल इतक्या प्रदक्षिणा घालू नयेत, गर्दीमध्ये जास्त वेळ उभं राहू नये। गर्भावस्थेत आई आणि बाळाचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं असल्यानं डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वटपौर्णिमेच्या व्रताचं स्वरूप ठरवावं। आता ज्यांची पहिली वटपौर्णिमा असेल तर त्या नवविवाहित महिलांसाठी विशेष म्हणजे पहिली वटपौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या दिवशी हिरवी किंवा लाल साडी या महिलांनी परिधान करावी, हिरव्या बांगड्या, कुंकू, मंगळसूत्र धारण करावं, सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी, वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळून प्रार्थना करावी। आता वटपौर्णिमेची पूजा नेमकी कशी करावी, त्याची योग्य पद्धत काय, या संबंधित माहितीचे वेगळे व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल, ते जाऊन नक्की पहा। खरं तर वटपौर्णिमेच्या दिवशी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं, उत्तम आरोग्य लाभावं यासाठी अनेक सुहासिनी महिला वटवृक्षाला प्रार्थना करतात। यावेळी आपणही वटवृक्षाची पूजा करून प्रार्थना करावी, म्हणावं, हे वटवृक्ष सावित्रीप्रमाणे अखंड सौभाग्य, उत्तम आरोग्य, कौटुंबिक सुख आणि समृद्धी माझ्या कुटुंबालाही लाभू दे, अशी प्रार्थना करून नमस्कार करावा। यंदा सोमवारी येणारी ही वटपौर्णिमा अत्यंत शुभ आणि दुर्मिळ संयोगांपैकी एक मानली जात असून श्रद्धेनं केलेली पूजा आणि प्रार्थना